भिवंडी तालुका खाड़ीपार के मालीपाड़ा में श्री हनुमान जी की जन्म महोत्सव के शुभ अवसर पर मारुति मित्र मंडल व मालीपाड़ा के स्थानिकों द्वारा श्री हनुमान जी मंदिर की प्राण प्रतिष्ठा 16 का भव्य आयोजन आज दिनांक 2 अप्रैल 2026 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री हनुमान जी की शोभा यात्रा, गणेश पूजन, मूर्ति अभिषेक, श्री हनुमान जी की प्राण प्रतिष्ठा, कलश स्थापना, होम हवन, भजन, महाआरती, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भिवंडी महानगर पालिका के नगर सेवक श्री सुमित जी पाटिल, खोनी ग्राम पंचायत सरपंच श्री अल्ताफ वाली, सपा नेता अरफात शेख, सऊद शेख, काटे ग्राम पंचायत के माजी सरपंच सुभाष पाटिल के साथ साथ अनेकों मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान खोनी ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य श्री जवाहर कमल मंडल व विद्यमान उप सरपंच श्रीमती सारिका पिंकी रोडगे, सदस्य अक्षर ताकलकर तथा मारुति मित्र मंडल व मालीपाड़ा के स्थानिकों द्वारा शाल पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आए हुए सभी मान्यवरों ने मारुति मित्र मंडल व मालीपाड़ा के स्थानिकों को इस कार्य की सराहना करते हुए सभी लोगों को श्री हनुमान जी की जन्म महोत्सव की शुभकामनाएं दी व श्री हनुमान जी से सुख समृद्धि की प्रार्थना की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस कार्यक्रम की शुरुआत श्री हनुमान जी की शोभा यात्रा निकाल कर की गई। तो वहीं इस शोभा यात्रा में आए हुए सभी हनुमान जी भक्तों को इंजीनियर श्री विश्वनाथ एकनाथ घरत व समाज सेवक साईनाथ एकनाथ घरत व उनके परिवारों द्वारा ठंडा व पानी देकर स्वागत किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट।
गाऊया सुंदर भजनी रंगुनिया केली रंग रंगोटी घरा माझे सुरसना मान पहिल्या तुझ्या पूजेचा हार कंठी नवरत्नाचा मान पहिल्या तुझ्या पूजेचा हार कंठी नवरत्नाचा दुर्वा कुरवाडी मोदक नैवेद्याचा हे गणनाथा तू भाग्य विधाता हे गणनाथा बाप्पाचा गजर गाऊ
गाऊया सुंदर भजनी रंगुनिया बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनिया 5, 7, 9 करा सण होई तुझा साजरा 5, 7, 9 करा सण होई तुझा साजरा मांगल्याचा सुवास पसरे गाई दिशांना करा मांगल्याचा सुवास पसरे गाई दिशांना करा या विघ्नहराया तुम्ही गौरी तनया या विघ्नहराया तुम्ही गौरी तनया गणपती बाप्पा मोरया परिसर दुमदुमला गणपती बाप्पा मोरया परिसर दुमदुमला बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनिया बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनिया बाप्पाचा गजर गाऊया सुंदर गणपती दिसाला गणपती दिसाला गाला तासा नासवंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग मला गणपती दिसला ग मला गणपती दिसला नासवंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग मला गणपती दिसला गणपती दिसला ग देव उंदरावर बैसला गणपती दिसला ग देव उंदरावर बैसला नासवंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग मला गणपती दिसला नासवंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग मला गणपती दिसला नासवंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग मला गणपती दिसला गणपती बाप्पा मोरया गोरे माझे गुरु भजनी राम राम श्री राम 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 आप गटे दुःख मिटेले ते राम नाम आप गटे दुःख मिटेले ते राम नाम निराधार गो आधार एक राम नाम राम राम श्री राम 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 श्री राम 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 श्री राम 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 प्रेम मुनि समरसे गो राम 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 श्री राम 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 श्री राम 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 श्री राम 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 माता पिता बंधु सखा सबई राम राम माता पिता सबई राम 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 श्री राम 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 श्री राम 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 श्री राम राम प्रेम मुनि समन्वय गो राम 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 श्री राम 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 श्री राम 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 श्री राम 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 भक्त जन जीवन राम राम श्री राम राम एवढा बद्दल मुनि समन्वय गो राम 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 श्री राम 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 श्री राम 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 परम मंत्र राम राम नाम संपूर्ण हे जगात फक्त एक राम नाम संपूर्ण हे जगात फक्त एक राम श्री राम 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 श्री राम 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 श्री राम 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 श्री राम 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 पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम इति गातो भजनी राम तुझे
पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम सुंदरी वानर सेना तुझी सुंदरी सोन्याची रे लंका मालूम है क्या? भजनीरा तुझे मंगल नाम तुझे केले पावन अभागिनीचे उजळून जीवन अभागिनीचे उजळून जीवन जीवनी राम सम हनुमंत भगवंताचा भव्य दिव्य असं मंदिर आज त्याचं उद्घाटन झालं असं प्रथमतः मी जाहीर करतो. जय श्रीराम. आणि आजच्या या मंगलमय दिवशी सर्वच ग्रामस्थ असतील, सर्व इथले युवा असतील, विशेष आमच्या महिला भगिनी असतील आणि सर्वच बजरंग दलचे कार्यकर्ते असतील, विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते असतील, RSSचे कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, या सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच परिवाराच्या संघटनेच्या माध्यमातून हा मंदिर उभारण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली. त्याच्यात एक मी छोटासा माझा हिस्सा म्हणून या मंदिराला एक छोटी मदत केली होती. आज मदत केलेल्याचं फळ आज मला इथे एक मंदिराच्या रूपात दिसते. आज अक्षय असतील, त्याची पूर्ण टीम असेल, गवर मंडळ जे असतील त्यांची पूर्ण ग्रामपंचायत टीम असेल, आमच्या सारिकाताई असतील, सरपंच यांची पूर्ण टीम असेल, या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन प्रचंड संघर्ष करून या अशा दुर्बल ठिकाणी एवढा भव्य दिव्य चांगला मंदिर. तर मी या सर्वांचं अभिनंदन करतो, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की आपण असंच एकोपा, असंच एकत्र येऊन या विभागाचा विकास कसा होईल, या विभागामध्ये जय श्रीरामचा नारा कसा गुंजेल याच्यासाठी सतत आपण प्रयत्नशील राहा. याच्यासाठी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचा जेवढा योगदान तुम्हाला लाभेल, जेवढा योगदान तुम्हाला लागेल, तेवढं योगदान या तुमच्या कार्यासाठी तुम्हाला मिळेल. आजच्या दिवशी ग्वाही देतो आणि हनुमान जयंतीची सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो.
मारुति मित्र मंडल की परिवार की ओर से उनका खूब खूब हार्दिक स्वागत। ग्राम पंचायत सदस्य अरफान भाई ये यहाँ पे पधार रहे हैं, उनका मारुति मित्र मंडल परिवार की ओर से हार्दिक सबको शुभकामनाएं आज के त्यौहार की। और सबसे पहली चीज़ ये बोलूँगा कि मोहल्ला ये गांव हमारा है, हम छोटे से यहाँ बड़े हुए, हिंदू मुस्लिम एक साथ हम लोग ने कभी ये भेदभाव हमारे में था नहीं। हम एक परिवार के जैसे रहते थे, यहाँ पर कल भी रहते थे, आज भी रहते, कल भी रहेंगे। एक परिवार के जैसे हम लोग यहाँ कल भी थे, आज भी है और इंशाल्लाह कल भी रहेंगे। हम सब एक हैं, हम एक दूसरे के प्रोग्राम में दुख दर्द त्यौहार खुशी सब में शामिल होते हैं। ये भाईचारगी का एक पैगाम है, ये पैगाम पूरे देश में जाए तो हम लोग उसके लिए बहुत आभार रहेंगे कि हमारे गांव से पैगाम लोगों तक पहुंचे। सबसे पहले तो मारुति मित्र मंडल को शुभेच्छा दूंगा, क्योंकि आज मैं कई सालों से यहाँ मालीपाड़े में आता हूँ। मालीपाड़े में आज उन्होंने बहुत बड़ा काम किया है और उनके लिए बहुत बहुत उनको बधाई दूंगा। मालीपाड़े के तमाम लोगों ने मिलजुल कर जो इतना अच्छा काम किया है उसके लिए बहुत ज़्यादा उनको शुभकामनाएं। और हमारे जितने तीनों सदस्य हैं उनका भी बहुत बहुत शुक्रिया कि उन्होंने हमको यहाँ बुलाया। और ये आज ये त्यौहार की भी शुभकामनाएं देता हूँ तमाम मेरे जितने हिंदू भाई लोग हैं, सबको तमाम लोगों को ये त्यौहार की शुभकामनाएं देता हूँ, क्योंकि हिंदू मुस्लिम सब मिलजुल के रहेंगे। हम लोग आज कई सालों से मिलजुल के रहते हैं, आज तक कुछ नहीं हुआ। ऊपर वाले का एहसान है, करम है ऊपर वाले का। और बहुत बहुत शुभकामनाएं। मेरे को यहाँ बुलाया, मेरे को इज्जत दी, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। सरपंच साहब नहीं आते ते सुहानी दिन को सुहानी रात कौन कहता। ये तो मोहब्बत का करिश्मा है, वरना पत्थर को ताजमहल कौन। जब तक है जिंदगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम रहीम रहमान से। राजनजी पाटील साहेब यांचं स्वागत करताना कॉन्टॅक्ट नव्हता, पण जसा जसा कॉन्टॅक्ट होत गेला तसं म्हणजे मी बघत गेलो त्या व्यक्तिमत्वाकडे का अरे एवढा कसा का संयम, कसा काय हा माणूस एवढा म्हणजे एवढा ऐकून पण तो कसं काय पुढे परत उद्या दुसरा यायचा। अरे आज पैशाचे, आज मला तरी वाटतं त्यांनी स्वतःचे दागिने ठेवून त्यांनी मंदिरात त्यांच्या खिशातून टाकलेले आहे। पैशाची गोष्ट नाहीये, पण त्या माणसाची वृत्ती एवढी म्हणजे छान आहे ना का म्हणजे तो झटत राहा। अक्षय काय झाला चालले का आधी सगळे आता बाबूजी मी पिंकीताई आम्ही सगळे सराउंडिंगला आहेत, त्यांच्या मध्ये ते होते का त्यांना मॅनेज कर, ह्यांना मॅनेज कर, इथून मॅनेज, सगळ्यांची चांगलं राहून त्यांनी ती गोष्ट आज हे बघ आपल्या समोर डोळ्यासमोर कशी गोष्ट झालेली आहे। त्यांना म्हणजे प्रत्येक त्यांची पण आज वडापावची गाडी नाक्यावर आहे, सगळ्यांना बघून त्यांना हँडल करायचं, पण त्याचा विचार न करता त्यांनी सगळ्या मंदिरांनी मेहनत घेतलेली आहे। त्यानंतर पिंकीताईची गोष्ट सांगायला आली तर म्हणजे मला कुठं म्हणजे असं राग आला ना, ए बाळा शांत राहा, तू कर, मी सांगतो, मी समजवतो, म्हणजे असं शांत एकदम लहान मुलासारखं समजून तिने सगळ्या गोष्टी, काय गोष्टीचा राग येतो। आता आपलं वय बोललो कमी येतात पद्धतीने, अरे तो असा बोलला, मंदिराच्या पद असं चर्चा करतात, पण ती बोलायची ठीक आहे शांत राहा। नंतर बाबूजी बद्दल पण मी 2 शब्द बोलू शकतो का जेव्हा मंदिराचा कलर लागत होता तेव्हा ते मला स्वतःहून आले, अरे तो मँगो कलर तो चांगला नाही वाटत, केशरी कर, म्हणजे त्या गोष्टीचा विचार नाही केला त्या ठिकाणी पण का असं हा करतो ते करतो। हे सगळे मंदिराची जी मेहनत आहे ती आज आपल्या सगळ्यांची एकत्र आहे
आज आपण सगळे एकत्र आहे म्हणून त्या गोष्टी घडत लागल्यात. मंदिर आज उद्या बनणारच होता, ते आज आम्ही बनवलं का उद्या येणाऱ्या लोकांनी बनवलं असतं ती वेगळी गोष्ट आहे. पण मंदिर बोललं तर पहिले येतात संस्कार, आणि आपल्या घरातल्या आज लहान लहान मुलांना त्या संस्काराची गरज आहे. जर आपण शाळेमध्ये आपल्या मंदिरात मुलांना पाठवलंच नाही तर त्यांना काय माहिती काय चाललंय आज. कोणाला माहितीये प्रसाधन का असतं, कोणाला माहितीये का असतं रामरक्षा का असते. या गोष्टी आपण दर शनिवारी आता प्रत्येकावर जिम्मेदारी टाकून व्यवस्थित पद्धतीने आपण पार पाडू ही नम्र विनंती करतो मी. आणि तुम्हाला एवढंच बोलू इच्छितो का म्हणजे आमच्याकडनं जर काही चुका झाल्या असतील कोणाला बोलण्यातून काही गोष्टी म्हणजे चुकीच्या झाल्या असेल तर आम्ही माफी मागतो स्वतःहून. माझ्याकडे तर बोलायला शब्दच नाही आहेत, कारण खरंच सगळ्यांच्या बोलण्यातून आणि सगळ्यांच्या नजरेतून आज माझा कंठ एवढा दाटून आलेला आहे की अक्षरशः म्हणजे लहानपणापासून एक स्वप्न होतं का या मारुती रायाचं सुंदर मंदिर बनवायचं. ही संकल्पना बाबूजींच्या मार्फत मी 20 वर्षापूर्वीच आम्ही साकार करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला काही दुर्दैवाने काही कारणास्तव तो प्रयत्न विफल ठरला. पण कदाचित काळाच्या ह्याच्यामध्ये हे एवढं सुंदर आणि भव्य मंदिर व्हायचं होतं म्हणून कदाचित त्यावेळेला ते मंदिर होऊ शकलं नाही. त्याचमुळे आज आपण अक्षय झाला, पिंकी झाली, जनार्दन मामा झाले, बाबूजी झाले यांच्या सहकार्याने आणि मारुती मित्र मंडळ सर्व मुलं आणि इथले माळीपाड्यातले सर्व रहिवासी यांच्या सहकार्याने आज इतकं छान इतकं भव्य मंदिर आपण उभारू शकलो. त्यामुळे आज सर्व पाड्याच्या रहिवाशांचे मी खूप खूप आभार मानतो. असं सहकार्य सतत करत राहा. आपण ह्याहीपेक्षा भव्य मंदिर असं बांधण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहूया. ये मंदिर हम ये कोई नहीं बनाया, आप लोगों ने बनाया, आप लोगों ने बनाया. आप लोगों का सहकार है तो भगवान का मंदिर बन गया और बंद कर गया. इसके लिए मैं भगवान को और आप लोगों को बहुत आभारी है. और 2 शब्द बोलने का हमको आपने मौका दिया, बहुत बहुत आभारी. मला माळीपाड्यातल्या लोकांनी एवढं प्रेम देतात की मलाच आता रडू येतं त्यांचं प्रेम बघून. पण खरं आज असं वाटतं की काहीतरी जीवनामध्ये आपण काहीतरी केलं ते आज साध्य झालं, ते आता जीवनामध्ये करण्याचं काही राहिलं नाही असं वाटतंय. आता एक जो मंदिर बघितलं होतं आपलं जो मंदिर झालेलं आहे एकदम दाटून आल्यासारखं झालं की आता काही नको देवा मला, तर बस झालं. खूप मोठं कार्य झालं ते ज्याच्यामध्ये बाबूजी बोलले तसेच कोणी नाही केलंय. आम्ही फक्त एक कार्याला आम्ही एक माध्यम झालो आहे. देवाने देवाचं करून घेतलं रे, बाकी काय नाही. माझा लाडका भाऊ अख्खा दिवस भांडण करतो ना अख्खा दिवस लाड करतो. आमचा दादा तो तर अगदी संयमीच. आणि बाबूजी तर काय ते तर वडीलधारी आहेत, त्यात काय प्रश्न नाहीये. आणि माझ्या माळीपाड्यातल्या सर्व महिला, माझ्या मुली, लहान मुलं जे मला इलेक्शनमध्ये निवडून आल्यावर जो मला आनंद नव्हता झाला तो आता मी 2 वर्षामध्ये मी खूप घेतलं. माझी सगळी मुलांची टीम, मोठ्या मुलांची, छोट्या मुलांची, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळेच मला लाड करतात. मला आता असं झालं की मी घरच्यांना विसरून गेलेली आहे. अख्खा दिवस उठून माळीपाड्यावरच येते. प्रेम मिळालं तुमच्याकडून आणि आज एवढं मोठं आपण मंदिर बांधलंय की एवढा आनंद कुठून लांबून आपल्या या एरियामध्ये राहणारे लोक आले. कौतुकास्पद आहे हे एकदम. आणि तरी पण आता अक्षय बोलला ते की बाबा आमच्याकडून कोणालाही बोलण्यामध्ये मान सन्मान करण्यामध्ये कोणा जर राहिलं असेल तर तुमची मनापासून क्षमा मागतो. बोलतो तन मन आणि धन. तर सगळ्यात पहिल्या सेवामध्ये येते तन, मग येते मन. मनाची इच्छा ही खूप मोठी इच्छा असते. जशी आज आपल्या सर्वांची मनाची इच्छा होती म्हणून आज इतकं भव्य मंदिर झालं. ही मनाची शक्ती आहे. तसे तन मन आणि धन. पण आज तन शक्ती ही जी आहे ना ही बाबूजी आणि जनार्दन मामा यांनी पूर्णपणे सकाळपासून तर रात्रीपर्यंत सतत त्यांनी सर्व कार्याकडे लक्ष दिलं. पाणी मारण्यापासून, पाणी भरण्यापासून, जे आलेल्या कारीगर त्यांचा चहा पाण्याचं सर्व सांभाळणे हे सर्व कार्य या दोघांनी खूप चांगल्या प्रकारे सांभाळले. त्यामुळे आम्ही बाहेर राहून, अक्षय झाला, मी झालो, पिंकी झाले, आम्ही बाहेर राहून मंदिरासाठी साहित्य जमा करू शकलो, देणगी जमा करू शकलो. आणि या दोघांनी मंदिराकडे पूर्ण व्यवस्थित लक्ष दिलं. त्याचबरोबर बालाजी लाळे झाल्या, सतीश वडेपल्ली झाल्या, उमेश झाला, ही जी काही मारुती मित्रमंडळाची मुलं आहेत, प्रथम प्रणव, या मुलांनी कुठे आहेत, या ती पोरं कुठे आहेत, प्रथम प्रणव
ही छोटी मुलं आहेत, यांनी पाणी मारणे, त्या कामाकडे लक्ष देणे, ही छोटी मोठी कामं पण पूर्ण मनापासून. आणि कधी त्यांना फोन करा, मंदिराकडे तुम्ही कुठे आहेत, मंदिराकडे, सकाळ करा, दुपार करा, संध्याकाळी करा, रात्री करा, कधी पण ती मुलं मंदिराकडे, मंदिराच्या सेवेसाठी सतत झटत राहिलेले. या सर्व व्यक्तींच्या प्रयत्नांनी आणि मदतीने आज इतकं छान भव्य मंदिर उभं राहिलंय. असंच सहकार्य सर्वांनी, प्रत्येकाने हे आपलं माझं मंदिर आहे अशी भावना ठेवून याचा सांभाळ करूया आपण. 2 शब्द शेवटचे बोलतो अजून. मंदिर तर झालंय, आता नक्कीच मंदिर झालेलं आहे तुमच्या समोर, पण त्याची देखभाल, दुरुस्ती, त्यावर होणारे सगळे आरतीचे नियोजन ते कोण करणार? म्हणजे आपल्या इथं कोण आहे का असं, हे दादा मी करणार, मी येतो शनिवारी आरतीला? आहेत ना, भरपूर जण आहेत. मग ती जिम्मेदारीचं एक नियोजन करू. 3-3 घराला दर शनिवारची आरती वाटून देऊ. म्हणजे वाटून द्यायचा अर्थ सगळे आरतीला, पण त्यांच्या घरातून आरतीचं ताट असेल त्या टायमाला, कापूर, अगरबत्ती, जे दिवबत्तीचं सामान असेल ते असेल. बाकी तर आपण प्रसाद तर आपला नेहमीचा असतो शनिवारचा. तर त्यांनी प्रत्येकाने 3-3 घरांनी, आज जवळजवळ आपल्या इथं माळीपाड्यात 50 ते 60 घरं आहेत आपल्या लोकांची, तर त्यांनी प्रत्येकाने 3-3 जणांनी घर तरी वाटून घेतलं ना, तर व्यवस्थित त्या गोष्टीचं नियोजन होईल. राहिली गोष्ट आरती वगैरे सगळ्या मुलांचे आपण नियोजन करू. वाटलंच तर दर महिना 100 रुपये, 150 रुपये अशी काय वर्गणी जमा करू का, मेंटेनन्स होईल, सगळ्या गोष्टी त्यामध्ये क्लिअर होतील. 2 मिनिटं फोटो काढतो.